गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण मराठीची दुसरी संतवाणी कोणती संतकृपा झाली बरोबर ही घेणार आहोत. आता ही संतकृपा झाली हा अभंग कोणी लिहिलाय तर संत बहिणाबाई यांनी लिहिलाय बरोबर. काय सांगितलं त्याच्याबद्दल? वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. काय नाव दिलंय? वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. कवीचा स्त्रीलिंग जर त्याने तिथे विचारलं तर तुम्ही काय लिहिणार? कवयित्री. लक्षात आलं? संत तुकाराम यांच्या शिष्या. त्या कोणाच्या शिष्या होत्या? संत तुकारामांच्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न उत्तर विचारली जातात. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. म्हणजे काय की त्यांच्या प्रत्येक अभंगातून भक्ती रस प्रकट होतो. देवासाठी त्यांनी मनोमन केलेली जी भक्ती आहे ती आपल्याला इथे दिसून येते बरोबर. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की ह्या पर्टिक्युलर अभंगामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत म्हणजे काय की देऊळ उभारण्यामध्ये त्यांचा केवढा मोठा भाग आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्यासाठी फक्त त्यांनी त्यांची स्वतःची स्तुती नाही केली आहे तर त्यांच्या बरोबर येणारे जितके पण संत आहेत त्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये कशा प्रकारे भाग घेतला आणि ही वारकरी संप्रदाय कसा तयार झाला याबद्दलचं सुरेख वर्णन केलेलं आहे. ओके, अभी हिंदी में अनुवाद सुनो. अभी ये कौन है? वारकरी संप्रदाय की संत कवयित्री है. त्या कोणाच्या शिष्या होत्या? वो किसकी शिष्या थी? तो संत तुकाराम की वो शिष्या थी. कौन? संत बहिणाबाई. उनके ओव्या, श्लोक, आरत्या ये सारे के सारे उनके क्या है? प्रॉपर नाउन है जिसकी उन्होंने ये रचना की थी. जैसे हम लोग पोयम पढ़ते हैं या फिर हम लोग अभंग पढ़ते हैं उस तरह से बराबर. उन्होंने यहाँ पे एक और बताया है. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा. मतलब क्या है कि ये पूरा का पूरा जो वारकरी संप्रदाय का समूह है वो तैयार होने के लिए किन किन संतों ने अपना वहाँ पे मूल्य दिया है या फिर उन लोगों ने क्या सेवा की है ये इस पर्टिकुलर अभंग में उन्होंने बताने की कोशिश की है. समझा? अभी देखो फर्स्ट पैरा. संत कृपा झाली इमारत फळ आली. मतलब क्या है? प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाई काय सांगतायत की वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारण्यासाठी संतांचा किती मोलाचा भाग आहे हे त्यांनी सांगितलंय. त्या काय म्हणतात? संत कृपा झाल्यामुळेच ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ती काय झाली? फलस्वरूप झाली. फलस्वरूप म्हणजे काय की मोठी झाली. आलं लक्षात? म्हणजे यहाँ पे उन्होंने बताने की प्रयत्न किया है कि सारे के सारे संत लोगों का उन्होंने क्या किया? अपना बहुमोल यहाँ पे मूल्य यहाँ पे दिया, उनकी सेवा यहाँ पर दी और इसीलिए ये जो वारकरी संप्रदाय है वो बहुत अच्छे से फला फूला और बहुत बड़ा हो गया. उनका जो कार्य है वो सारे लोगों के यहाँ तक पहुँचा. समझा? अभी आगे. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालय. अभी देखो हाँ, यहाँ से हर एक संत ने क्या क्या काम किया ये उन्होंने बताने की कोशिश की है बराबर. सबसे पहले उन्होंने बताया है ज्ञानदेव रचिला पाया. मतलब जो मंदिर होता है ना उसका जो बेस है. बेस मतलब क्या? पाया, नींव हिंदी में हम लोग बोलते हैं. तो वो बेस है वो किन्होंने रखा? सबसे पहले कौन से संत ने रखा? तो संत ज्ञानेश्वर महाराज ने रखा. और उन्होंने बेस इतना पक्का किया कि उसके ऊपर फिर मंदिर जो है वो अपने आप क्या हो गया? मस्त खड़ा हो गया. समझ में आया? हम लोग भी हमेशा यही कहते हैं कि बच्चे का बेस अच्छा होना चाहिए तो वो आगे जीवन में सफलता जरूर पाएगा. अभी इसका अर्थ समझो. संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी रूपी देवालयाचा पाया रचला आणि वारकरी संप्रदायाचे मंदिर उभे केले. ये हो गया आपका अर्थ बराबर.
हिंदी में आपको समझ में आया? देखो ज्ञानेश्वर महाराज ने क्या किया, तो ये मंदिर जो है वारकरी संप्रदाय रूपी का जो मंदिर है उसका बेस मतलब उसकी स्टार्टिंग इन्होंने की और इसके वजह से ये पूरा मंदिर बहुत अच्छे से खड़ा हो पाया। ये है, समझ में आया? आगे, नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार। अभी देखो किंकर यानी छोटे छोटे दगड, बरोबर। तेणे रचिले ते आवार, आवार म्हणजे काय की संपूर्ण आजूबाजूचा भाग, आजूबाजूचा परिसर, त्याला काय म्हणतात? आवार। आता ह्याचा शब्दशः अर्थ बघा। संत नामदेव या वारकरी रूपी देवालयाच्या भिंतीचे काय झाले? दगड झाले। म्हणजे काय की नॉट एक्झॅक्टली पत्थर, तो उन्होंने उसको मजबूती लाने का और अच्छा कार्य किया, बरोबर। दगड झाले। त्यांच्या संत कार्यामुळेच देवळाचा गाभारा रचला गेला। गाभारा मतलब ये अंदर की जो साइड है उसको बोलते हैं गाभारा, जहाँ पे हम लोग मंदिर में जाते हैं और हम लोग क्या करते हैं? घंटा बजाते हैं और हम भगवान को क्या करते हैं? प्रणाम करते हैं। जिस जगह पे हम लोग खड़े रहते हैं उसको बोलते हैं गाभारा। समझ में आया? ध्यान में आया? तो ये काम किन्होंने किया? तो आवार रचने मतलब ये काम नामा, नामा मतलब क्या लिखने का? संत नामदेव। समझ में आया? तो संत नामदेव ने क्या किया कि वो उस पर्टिकुलर जो इमारत है, जो मंदिर है, मंदिर किससे बनेगा? बराबर, ये सपोज मंदिर है तो ये वॉल है, तो ये वॉल किससे बनेगी? सारे के सारे ब्रिक्स से बनेगी, राइट। तो ये जो ब्रिक्स है जिसके वजह से मजबूती आती है और अपने घर के अंदर का पूरा माहौल क्रिएट हो जाता है, वो जो काम है वो किन्होंने किया? संत नामदेव ने किया। समझ में आया सबको? अभी आगे, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत। अभी देखो संत एकनाथ, अभी एकनाथ मतलब कौन? संत, बराबर। जनार्दन एकनाथ मतलब संत एकनाथ हे वारकरी रूपी संप्रदायाच्या देवालयाचे भक्कम आधार म्हणजे खांब बनले। खांब का मतलब पिलर। ध्यान में आया? त्यांनी या मंदिराला बळकटी दिली, मतलब क्या है? त्यांनी या मंदिराला मजबूत बनवले। अभी हमारे घर में भी देखो ये वॉल है, वॉल के अंदर क्या होते हैं? ब्रिक्स। ये क्या है? पिलर है, बराबर। तो ये जो पिलर होते हैं उसको बोलते हैं खांब। ध्यान में आया? हमारा घर सामने लो उस हिसाब से उस मंदिर की रचना है। ध्यान में आया? अभी देखो संत एकनाथ हे वारकरी रूपी संप्रदायाच्या देवालयाचे भक्कम आधार म्हणजे खांब झाले। मतलब क्या है कि उन्होंने पिलर के स्वरूप उसको मजबूती देने का प्रयास किया, कोशिश की। ध्यान में आया? अभी तक हमने कितने संतों के बारे में पढ़ा? 3 संतों के बारे में पढ़ा। ज्ञानदेव जो थे, ज्ञानेश्वर महाराज, उन्होंने क्या किया? इसका बेस रखा, बराबर। बेस होने के बाद जो वॉल होती है उसके अंदर क्या होते हैं? छोटे छोटे ब्रिक्स होते हैं, उसको क्या बोला है यहाँ पे? दगड़। तो वो कौन बने? संत नामदेव, बराबर। इस तरह से बेस तैयार हुआ, फिर वॉल तैयार हुई, राइट। अभी ये वॉल को और मजबूत करने के लिए हम लोग क्या करते हैं? उसमें डालते हैं पिलर, खांब डालते हैं। तो ये काम किन्होंने किया? जनार्दन एकनाथ। तो संत एकनाथ क्या बने? उसके पिलर बने। मतलब क्या? उन्होंने और भी ज्यादा ये वारकरी संप्रदाय मजबूत बनाने की कोशिश की। समझ में आया इतना? अभी आगे देखो, तुका झाले कळस भजन करा सावकाश। अभी क्या है देखो, पहले तुका मतलब संत तुकाराम महाराज, ते काय म्हणतात? तर झाले कळस, कळस मतलब एकदम टॉप लेवल पे काम किसने किया? तो तुकाराम महाराज ने किया। और वो यहाँ पे ये क्या कहते हैं कि मेरे वजह से क्या हो गया? मंदिर का जो कलश है वो कंप्लीट हो गया, बराबर। तो वो कलश अभी कंप्लीट हो गया है, तो मंदिर पूरा का पूरा तैयार है। तो आप लोग इस मंदिर में बैठो और शांत चित्त से क्या करो? भगवान की नामस्मरण करो, भगवान का क्या करो? आप भगवान की भक्ति करो। ऐसा संत तुकाराम महाराज ने यहाँ पर हमें कहा है। समझ में आया? अभी मराठी में इसको सुनो। वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव कोणी प्राप्त करून दिले? संत तुकाराम महाराजांनी प्राप्त करून दिले, बरोबर। म्हणजेच या मंदिराचा कळस मतलब टॉप जो है वो कौन बने? तर कोण बनले? तर संत तुकाराम महाराज। आता या मंदिरात विठ्ठलाचे भजन भक्तिभावाने करा, असे संत तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगत आहे। बघा काय सांगितलंय? तुका झालेसे कळस म्हणजे संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे काय झाले? कळस झाले, बरोबर। म्हणजे काय झालं? मंदिर पूर्ण झालं।
आता ते काय सांगतायत, भजन करा सावकाश, म्हणजे आता या मंदिरामध्ये आपण सगळ्यांनी भक्तिभावाने काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, असं ते आपल्याला इथे समजावून सांगत आहेत. लक्षात आलं? आता पुढे बघा, बहिणी, बहिणी म्हणजे आता संत बहिणाबाई म्हणे, फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलंय की संत बहिणाबाई आहेत, त्यांनी काय केलं की सगळं मंदिर झाल्यावरती एक ध्वज लावतात बघा मंदिरावर, भगव्या रंगाचा, ऑरेंज रंगाचा असतो तो ध्वज त्यांनी लावण्याचं काम केलं. म्हणजे काय की आता ही मंदिर, आता हे जे वारकरी संप्रदाय रूपी मंदिर आहे ते पूर्ण झालं, असं कोणी सांगितलं, संत बहिणाबाई यांनी सांगितलं. बरोबर. आता ह्याचा शब्दशः अर्थ बघा, संत बहिणाबाई म्हणतात, अशा प्रकारे वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी सर्व संतांनी केली. बरोबर. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि कोण आहे, संत तुकाराम. कळलं? संतांनी केली व या मंदिरावर भक्तीचे निशाण जे आहे, निशाण म्हणजे काय, वो झंडा. बरोबर. भक्तीचे निशाण काय होत आहे, डौलाने फडकत आहे. मतलब क्या, ऐसे ऐसे एकदम झूम कर वो क्या कर रहा है, लहरा रहा है. वो जो पताका है वो झूम कर क्या हो रही है, लहरा रही है. बराबर. या मंदिराचे वर्णन संत बहिणाबाई यांनी अतिशय भक्तिभावाने केले आहे. कळलं तुम्हाला? आता हिंदी में सुनो इसका अनुवाद. देखो, संत बहिणाबाई क्या कहते हैं कि वारकरी संप्रदाय रूपी ये जो इमारत है वो पूरी करने के लिए सारे के सारे संत लोगों ने इसमें क्या दिया है, अपना सहभाग दिया है, अपना योगदान दिया है. बराबर. और इस तरह से ये पूरी इमारत क्या हो गई है, अच्छे से कंप्लीट हो गई है. और अब इसके ऊपर जो ध्वज रुकने का काम है वो किसने किया है, तो संत बहिणाबाई ने, मतलब मैंने खुद किया है और लोगों को बताया है कि आज से ये पूरा मंदिर क्या हो गया है, पूर्ण हो गया है. समझ में आया, ध्यान में आया? देखो, सबसे पहले तुम्हारे कौन आते हैं, संत ज्ञानेश्वर आते हैं. संत ज्ञानेश्वर इनका क्या करते हैं, बेस तैयार करते हैं. उसके बाद जो हम लोगों ने देखा वॉल जो होती है, वॉल में क्या होते हैं, ब्रिक्स होते हैं, तो दगड़ होते हैं. तो वो दगड़ कौन बने, अपने संत नामदेव बने. उसके बाद जो पूरे के पूरे पिलर, खाम, मजबूती किसने दी, संत एकनाथ ने दी. और उसके बाद जो ऊपर का कलश होता है वो करने का काम किसने किया, तो संत तुकाराम महाराज ने किया. समझ में आया? और ये पूरा मंदिर जब कंप्लीट हो जाता है, तो ये मंदिर कंप्लीट हुआ, इसके लिए देखो अपने टॉवर के ऊपर एक छोटा लाइट लगाते हैं रेड कलर का. बराबर. तो वो रेड कलर का जो लाइट है, या अभी हम मंदिर के ऊपर जो ध्वज बोलते हैं, निशान बोलते हैं, तो वो किसने लगाया, संत बहिणाबाई ने लगाया. और इस तरह से ये वारकरी संप्रदाय रूपी मंदिर जो है वो बहुत अच्छे से क्या हो गया, खड़ा हो गया. समझ में आया सबको? ये पर्टिक्युलर अभंग में क्या बताया है, या सगळ्या अभंगामध्ये, पूर्ण अभंगामध्ये प्रत्येक संतांनी आपलं कार्य कशा प्रकारे केलं ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला, संत नामदेवांनी काय केलं तर भिंतीसारखं दगड होऊन त्याला मजबूती देण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथांनी काय केलं तर त्यांनी खांब बनले, ते पिलर, मजबूती, आणखीन मजबूती आणली. कोणी आणली, संत एकनाथांनी. आणि सगळ्यात शेवटी तुकाराम महाराजांनी काय केलं तर त्यावर कळस चढवला. कळलं? आणि त्यांनी काय सांगितलं, आता हे मंदिर पूर्ण झालंय तेव्हा सगळ्यांनी या मंदिरात बसून भक्तिभावाने देवाची काय करा, भक्ती करा. लक्षात आलं सगळ्यांच्या काय सांगितलंय ते? आणि मग संत बहिणाबाईंनी काय केलं तर त्याच्यावरती काय केलं, एक ध्वज जो आहे मंदिर पूर्ण झाल्याचा एक सिम्बॉल त्यांनी तिथे लावला. आलं लक्षात? एक मंदिर तुम्ही डोळ्यासमोर घ्या म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल. लक्षात आलं? आता पुढे बघा, सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32, संपादक प्राचार्य डॉक्टर रा गोसावी. बरोबर. इथे प्राच लिहायचं, डॉक्टरचं डॉच लिहायचं, रा गोसावी. कळलं? ह्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाईल वर्कशीटमध्ये की खंड कितवा तर दुसरा, त्याच्यानंतर अभंग क्रमांक कितवा तर 32,
संतवाणीमधलं प्रत्येक जी खालची ओळ आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे की तो सकल संत गाथामधला कितवा खंड आहे, कितवा अभंग आहे, हे सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. समजलं? लक्षात आलं? आता इथे शब्दार्थ दिले आहेत, बरोबर. शब्दार्थ मध्ये काय काय आहे बघा. फळा आली म्हणजे सफल झाली, पाया म्हणजे मूळ बेस, उभारिले म्हणजे उभे केले, देवालय म्हणजे देऊळ, किंकर म्हणजे भिंतीतला दगड, आवार म्हणजे गाभारा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, गाभारा म्हणजे जिथे उभं राहून आपण देवाला नमस्कार करतो मंदिरात, तो जो पर्टिक्युलर भाग असतो त्याला म्हणतात गाभारा. त्याच्यानंतर येणार सावकाश म्हणजे संत गतीने, भजन करा सावकाश. आपण कोणत्याही देवाचं जे कीर्तन आहे, भजन आहे, ते अतिशय काय बोलतो, हळू सावकाश बोलतो. आणि फडगती म्हणजे लहरणे, म्हणजे काय, आपण झेंडा लावल्यावरती, झेंडा जेव्हा आपण वर लावतो त्यावेळेला वाऱ्यामुळे तो काय होतो, जोरजोरात हलतो, त्याला काय म्हणतात, लहरणे. लक्षात आलं तुमच्या संतवाणीमध्ये काय सांगितलंय. संपूर्ण इमारत जी आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचं जे देऊळ आहे त्यामध्ये प्रत्येकाने कशा प्रकारे भाग घेतले आहेत हे आपल्याला ह्या संपूर्ण अभंगवाणीमध्ये सांगितलंय. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. अभंगवाणी आ संत कृपा झाली म्हणजे काय की ह्या सगळ्या संतांची कृपा आपल्यासारख्या माणसांवर झाली, त्यामुळे आपल्याला काय कळलं, देवाची भक्ती कशी करावी हे आपल्याला समजलं. आणि हे त्यांनी समजावून सांगण्याचं काम आपल्यासारख्या सामान्य लोकांना, म्हणजे सामान्य लोकांना ते समजावून सांगितलं, असं आपल्याला इथे संत बहिणाबाई काय करत आहेत, सांगत आहेत. लक्षात आलं. आपण वर्कशीट्स आणि बाकीचा स्वाध्याय आपण नंतर सोडवू. कळलं? ओके. हे व्हिडिओ बरोबर टाइम मध्ये ऐकायचे.